भाविकांच्या प्रती जरी पंढरी कौंडण्यपूर असली तरी आमच्यासाठी आमची पंढरी म्हणजे श्री यशवंत माऊली दरबार मुसईखेडा ही आहे। दिवाळीच्या सणापेक्षाही मोठा सण वरुड तालुक्यासाठी तो म्हणजे यशवंत बाबाचा जन्मोत्सव। श्री परमहंस यशवंत बाबाच्या जन्मोत्सव निमित्त हजारो भाविक मुसईखेडा येथे जमलेले होते। यशवंत बाबाचे भक्त मोठ्या प्रमाणात असल्याने मुसईखेडा येथे बाबाच्या जन्मोत्सवाला जणू मोठी यात्राच भरते। दूरदूरून भाविक बाबाच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येतात। मागच्या वर्षी यशवंत चित्रपटाच्या माध्यमातून यशवंत बाबाचे जीवनपट नागरिकांपर्यंत पोहोचवले, त्यामुळे यावर्षी जन्मोत्सव सोहळ्यात भाविकांची आणखीनच भर पडली। सकाळी 7 वाजता बाबाच्या दरबारातून पालखी वाजत गाजत बाहेर पडली। त्यामध्ये विविध झाक्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते। याच पालखी सोहळ्यामध्ये आदिवासी नृत्य चर्चेत राहिलं। निरनिराळे मुखवटे घालून वाजत गाजत पालखीमध्ये मिरवणे, यामुळे सर्व भाविक त्यांच्याकडे पाहत होते। सोहळ्यात उज्जैन येथील महाकालचे दर्शन घडवणारी झाकी देखील होती। महाकालेश्वर मंदिरात महाकाल यांची पूजा करून भस्म आरती केली जाते। त्याच भस्म आरतीचे छोटेसे स्वरूप आपल्याला पालखी सोहळ्यात पाहायला मिळाले। परमहंस श्री यशवंत बाबाच्या दरबारात बाबांच्या भक्तांनी केक कापून बाबाचा जन्मोत्सव साजरा केला। परमहंस श्री यशवंत महाराज यांचा जन्मोत्सव मुसळखेड नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। आपण पाहू शकता भाविक भक्त मोठ्या संख्येने परमहंस भगवान यशवंत महाराज दर्शनाकरता रांगेत उभे आहेत। आपण पाहू शकतो इथे भगवान यशवंत महाराजांची समाधी आहेत। भाविक भक्त मोठ्या उत्साहाने समाधी दर्शन घेऊन समोर जात आहेत। इथे काही भाविक भक्त आहेत, आता स्वयंसेवक सेवा देत आहेत। गेल्या 5 दिवसापासून स्वयंसेवक सेवा देत आहे। इथे मंगेश भाऊ, नेमकं तुम्ही काय सांगू शकाल? हा अतिशय आनंदमय आणि सुखमय हा क्षण आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण अनुभवत आहे आणि हा सर्व यशवंत भक्तांसाठी एक आनंदमय वातावरण आहे। आणि इथे आपली तर लोक भरपूर असे लाखोचा जनसमुदाय उभरत असतो। फक्त आजच्या दिवशी जे यशवंत बाबा आपल्यांचे दर्शन व यांच्या समाधीपाशी 2 मस्तक टेकण्यासाठी फक्त हा जनसागर उभरत असतो। आणि इथून दर्शन घेतल्यानंतर महाप्रसादाची सुद्धा व्यवस्था आहे। तिथे पण स्वयंसेवक तसेच सर्व गावकरी मंडळी ही आपली सेवा तात्पर्य आणि चांगल्या पद्धतीने करतात। धन्यवाद। देवस्थानच्या वतीने भाविक भक्तांच्या येण्याच्या जाण्याची सर्व व्यवस्था केली आहे। सोबतच त्यांना महाप्रसादसुद्धा आयोजन देवस्थानच्या वतीने करण्यात आला। याकरता समस्त गावकरी मंडळीसुद्धा मोठ्या संख्येने पुढाकार घेत आहे। परमहंस श्री यशवंत महाराज यांचा जन्मोत्सव मुसळखेड नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे। 105वा जन्मोत्सव आज मुसळखेड नगरीमध्ये साजरा होत आहे। इथे स्वयंसेवक आहे, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। 5 तारखेपासून मी सतत सेवा देऊन राहिलो। 5 ते 12पर्यंत सतत रात्रंदिवस सेवा चालू आहे माझी। मी देवटवाड्याला असतो। इथे काही महिला मंडळी आहेत, त्यासुद्धा स्वयं सेवा देत, तुम्ही काय सांगू शकाल? बस माऊली करून घेते, आम्ही करतो। भाविक भक्तांमध्ये मोठा आनंदाचं वातावरण पाहास मिळत आहे। आज मुसळखेड नगरीमध्ये जणू आज पंढरपूरचं जसं वातावरण तसं पाहावंस मिळत आहे। इथे भाविक भक्त मोठ्या संख्येने इथे उपस्थित झाले आहेत। इथे देवस्थानचे सोबितकर सर आहे, तुम्ही काय सांगू शकाल? परमहंस यशवंत बाबांचा आता जयंती उत्सवानिमित्त जे भाविक भक्त येतात त्याची अलॉट गर्दी लक्षात घेता इथे जे आम्ही संस्थांनी व सर्व
स्वयंसेवकांनी जी व्यवस्था केलेली आहे, तरी सर्वांनी याचा शांततेत आपलं दर्शन घ्यावं आणि महाप्रसाद घ्यावा. आज नेमकं कुठले कुठले कार्यक्रम आहेत? आज आपले इथे एक कीर्तनकाराचं कीर्तन आहे, त्याच्यानंतर आरोग्य शिबिर आहेत, त्याच्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आहेत, त्याच्यानंतर पालखी सोहळा आहे आणि काही नागपूरची टीम आली, त्यांचेसुद्धा नेत्रदान शिबिर व ब्लड कॅम्प वगैरे आहेत. केक झोन परिवारसुद्धा या उत्साहामध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी यशवंत महाराज यांचा वाढदिवसानिमित्त इथे केक आणला, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं काय तुमचा काय उद्देश होता? खूप खूप अभिनंदन सगळ्यांना. यशवंत महाराजच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. मी यावर्षीसुद्धा आपल्या बाबाच्या चरणी आपला केक झोन परिवाराकडून केक कापण्याचा प्रयत्न करत आहे. त्या प्रसंगाने आज मी केक कापण्याचा प्रसंग मला ओढवला आहे. परमहंस श्री यशवंत महाराज यांचा जन्मोत्सव आज मुसळखेड नगरीमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. इथे भाविक भक्त मोठ्या उत्साहाने दर्शनाकरता रांगेत उभे आहेत. सोबतच इथे महाप्रसादाचंसुद्धा आयोजन होत आहेत. भाविक भक्तांना दर्शन झाल्यानंतर प्रसादसुद्धा मिळत आहे देवस्थानच्या वतीने. सोबतच इथे देवस्थानाला प्रत्येक कुठल्या भक्ताला जर वर्गणी द्यायची असली तिथे वर्गणीसुद्धा व्यवस्था इथे केली आहे. त्यांची प्रतिक्रिया जाणून घे. नेमकं सर काय सांगू शकाल तुम्ही? हे परमहंस यशवंत बाबा संस्थान मुसळखेडा याचं जे सगळं मॅनेजमेंट चालतं त्याच्याकरता ही इथे आम्ही देणगी घेत असतो. आणि हा जो सगळा देणगीचा पैसा आहे ह्या ट्रस्ट इथल्या बांधकामासाठी आणि हा ज्या निरनिराळे आयोजन आहे, विविध कार्यक्रम आहेत त्याकरता हे करतात. विविध समाजोपयोगी कार्यक्रमसुद्धा याच्या माध्यमातून राबवले जातात. त्यामुळं लोकांची श्रद्धासुद्धा तितकीच आहे. आणि लोकांचे असे रिप्लाय आम्ही देणगी घेताना पाहतो की बरेच लोक नाव सांगतासुद्धा देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आम्ही मुद्दाम होऊन की त्या व्यक्तीचं नाव आणि त्या व्यक्तीचा पत्तासुद्धा इथं रजिस्टर करतो आणि त्यांचे धन्यवादसुद्धा व्यक्त करतो. खूप चांगल्या रीतीने ही मॅनेजमेंट होत आहे. परमहंस श्री भगवान यशवंत महाराज देवस्थान कमिटी खूप मोठ्या उत्साहाने विविध कार्यक्रमाचं आयोजन होत असतात. इथे काही भाविक भक्त प्रसाद वाटत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं आज तुम्ही प्रसाद वाटत काय सांगू शकाल? सर्वप्रथम सर्व भक्तांना जय यशवंत. सालाबादाप्रमाणे याही वर्षी आमच्याकडून बुंद्याचं वाटप चालू राहते आणि असंच अविरत सेवा आम्ही आमच्याकडून घडो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. इथे काही स्वयंसेवक त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. नेमकं काय सांगू शकाल तुम्ही? सालाबादप्रमाणे यंदाही यशवंत भक्तांसाठी शाश्वत अन्नदान ट्रस्टतर्फे परम आदरणीय भक्तदास महाराज यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वयं खर्चाने घेतलेल्या शेतामध्ये हे अन्नदान चालू आहे. हे अन्नदान लोकवर्गणीतून जे तुमच्या आमच्यासारखे सगळे लोक जे वर्गणी देतात त्याच्यातून हे अन्नदान चालू आहे. किती वाजेपर्यंत राहिले प्रसादाचं? हे सकाळी बाबांची आरती झाली तेव्हापासून अन्नदान सुरू झालं तर संध्याकाळी 5:30-6पर्यंत हे अविरत चालू असते. मोठ्या संख्येने भाविक भक्त इथे दर्शनाला येत आहेत. लाखोच्या वर इथे भाविक भक्त दर्शन घेत आहेत. सोबतच महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाहत राहा कॅमेरामॅन निकू बावनेसह प्रवीण सारखं चोळा पोर्टल.